नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका, स्थानिक पातळीवरील निवडणुका आल्या की शिक्षकांना कामं लागतात हे ठरलेलंच आहे। तसंच सरकारी योजनांचा आढावा, माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कामही शिक्षकांना दिलं जातं। त्यामुळे मुलांच्या शिक्षणावरती परिणाम होत असल्याच्या अनेक तक्रारी पालकांकडून होत असतात। यावर आता निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे। राज्यातील शिक्षकांची किमान 50% अशैक्षणिक कामं कमी करण्याचा निर्णय येत्या 15 दिवसात घेण्यात येईल। जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होते, यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकवण्याचं आव्हान समोर आहे। यासाठी शाळांमधील गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। बहुसंख्य जिल्हा परिषद शिक्षक नवीन उपक्रम राबवून गुणवत्ता वाढवत आहेत। ते राज्यभरातील शाळांमध्ये अंमलबजावणी करू आणि राज्यामध्ये अशा शिक्षकांची आयडॉल बँक तयार करण्याचा मानस समोर ठेवण्यात आलेला आहे। सुट्ट्यांमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांनी पालकांशी संवाद साधून नवीन उपक्रमांबद्दल पालकांना माहिती द्यावी, जेणेकरून पटसंख्या वाढीला मदत होईल आणि जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता आणि पटसंख्या टिकून राहील। यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्नशील राहावं असं आवाहन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे। त्यानंतर शिक्षकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण निर्णय आगामी काळामध्ये घेण्यात येणार आहेत। त्यामध्ये विद्यार्थ्यांचे गणवेशाचे पैसे मे महिन्यातच वितरित करण्यात येणार आहेत। तसेच ज्या शाळांना इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत, अशा ठिकाणी इमारती, वर्ग खोल्या उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी विविध सेवाभावी संस्थांची देखील मदत घेण्यात येणार असल्याचं दादा भुसे म्हणाले। वास्तवामध्ये सध्या जिल्हा परिषद, नगरपालिका, त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या देखील कमी होते। यामुळे पटसंख्या टिकवण्याचं आव्हान समोर आहे। अशा परिस्थितीमध्ये सर्व शिक्षकांनी पटसंख्या वाढवण्यासोबतच गुणवत्ता वाढीसाठी देखील प्रयत्न करावेत, असे आदेश देखील त्यांनी दिलेले आहेत। तर मग मित्रांनो आणि शिक्षकांनो, अशा पद्धतीने राज्यातील शिक्षकांसाठी शिक्षण मंत्र्यांनी एक आनंदाचीच बातमी दिलेली आहे। शाळाबाह्य कामं आता हळूहळू शिक्षकांवरची कमी करण्यात येणारच असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।